गुड मॉर्निंग. मागच्या काही दिवसापासून काही ब्लॉग्समध्ये खूप लेट येत आहेत कारण माझं स्टोरेज इतकं भरलं की तो डिलीट करता करता माझे ब्लॉगच पोस्ट होत नाही आहे. त्यासाठी मी माझं सगळं स्टोरेज लॅपटॉपमध्ये ट्रान्सफर करते, तर तिथे पण प्रॉब्लेम होते. त्यामुळे मी असं विचार केला की थोडं लेट टाकते ब्लॉग. सो मग ट्रॅव्हल ब्लॉगपासून डे 1पासून ब्लॉग लेट येत आहेत. सो थोडे आता माझा जसं प्रॉब्लेम संपला त्या स्टोरेजचा, तर मी नेहमीसाठी ब्लॉग पोस्ट करेल. हॅलो एव्हरीवन. मी सकाळी म्हटल्याप्रमाणे मी व्लॉग डेली पोस्ट करायचा प्रयत्न करते, पण ते होत नाही आहेत. मी डेली व्लॉग बनवते पण पोस्ट करता येत नाहीत. माझी ॲक्च्युली डाउनलोड होत नाही आहे, सेव्ह होत नाही आहेत, कारण माझ्या स्टोरेजचा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे मध्ये मी डे 1चा जो ट्रॅव्हल व्लॉग टाकला होता त्यालासुद्धा खूप वेळ गेला आणि मग माझी स्टोरेज पण खूप फुल होतं. त्यामुळे मी त्यावेळी व्लॉग पण टाकू शकले नाही आणि त्यावेळी तिथले नेटवर्क कनेक्शन पण चांगलं नव्हतं, त्यामुळे ते व्लॉग जात पण नव्हते. आणि दुसरं म्हणजे ते लॅपटॉपमध्ये मी ट्रान्सफर करते सगळे फोटो, ते होत पण नाहीत. काय प्रॉब्लेम झाला आहे काय माहिती, तुला खूप स्लो टाईम करतो आहे. त्यामुळे मी ब्लॉग्स बनवून ठेवलेत, पण ते आता कधी जाईल माहीत नाही, पण मी खूप ट्राय करते. आय होप होऊन जातील ते. आणि मी आता त्या दिवशी तुम्ही जे बघितले असले माझे ड्रॉइंग खूप बेकार आले, मला माहिती. ते खूपच बेकार आले ड्रॉइंग. ते वेगळंच काहीतरी. नाक तर वाटतच नाही, ते नाक मी खूप प्रयत्न केला नाक काढायचा माझा, पण ते नाही जमलं मला. पण ठीक आहे. मला पण मी जेवढं विचार करत होता की बाई 3-4 वर्षानंतर काढते, कसं होईल ड्रॉइंगमध्ये, काय होईल, पण ते बऱ्यापैकी तरी चांगलं आलं आहे. म्हणजे 3-4 वर्षानंतर असं मध्येच करायला घेतलं तर तुमचं ड्रॉइंग जरा हे होऊ शकतं नाही म्हणून त्या प्रमाणात ते चांगलं आहे आणि ते अजून चांगलं होऊ शकलं असतं, पण ते नाही झालं. पण आता मी परत एकदा दुसरं ड्रॉइंग ट्राय करणार आहे. हां, आणि बघू कसं येते. आजचं ड्रॉइंग बघेल मी, नाही चांगलं आलं तर मग जरा स्टॉप करेल. हां, कारण आता माझं कॉलेज पण स्टार्ट होणार आहे. सो मग माझी 1 महिन्याची सुट्टी संपली आहे. ॲक्च्युली ते इतके म्हणजे 1 महिन्याची सुट्टी असल्यामुळे असं कंटाळा आला होता की म्हणजे घरी बसून आणि ब्लॉगमुळे जरा हे पण चांगलं झालं की ब्लॉग होतं, त्यामुळे दिवस निघून जायचे. पण आता जेव्हा कॉलेज स्टार्ट होतं आहे ते असं वाटतं का होतं आहे स्टार्ट, थांबा जरा अजून सुट्टी होईल. आणि मला असं वाटायचंच नाही की 1 महिन्याची सुट्टी झालीसुद्धा कंप्लीट, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना होतो आहे ना आता. आणि मग आजसुद्धा मीटिंग आहे आमची कॉलेजमधून, तर असं वाटते की अरे बाबा कॉलेज स्टार्ट झालं आहे आता आमचं. तर मी तुम्हाला मागच्याही कॉलेजचा पार्ट 1 दाखवला, आता कॉलेजचा पार्ट 2 पण दाखवेन आणि कॅन्टीनमधली फ्रँकी पण दाखवेल. आमच्या कॅन्टीनमध्ये बऱ्यापैकी तरी फ्रँकी चांगली भेटते, म्हणजे आम्हाला तरी कॅन्टीनमधली बाकी काय नाही आवडलं तर फ्रँकी आवडते. सो मी त्याचं पण तुम्हाला दाखवेन फ्रँकी. ते आधी सगळे प्लॅन बनवून ठेवले आहेत, सो मग पुढे काही टेन्शन नाही काय बनवायचं म्हणून. सो मग चला तर मग स्टार्ट करूया ड्रॉइंगला. मी आता चेअरवर बसल्या मुलीची ड्रॉइंग करत आहे, जिला मी अजून पाय काढले नाहीत. आता मी हिला पाय काढलेले आहेत आणि हे आहे माझं फायनल ड्रॉइंग. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा.